मॉर्निंग. मी श्लोक कुर्डे. माझ्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी आपले स्वागत करतो. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला दिलेले खूप प्रेम आशीर्वाद त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो. मित्रांनो, आज आपण सिंदखेड राजा मा जिजाऊ यांचे जन्मगाव याबद्दल जाणून घेणार आहोत. बुलढाणा जिल्ह्याची ओळख निर्माण करून देणारे आपले सिंदखेड राजा, छत्रपती शिवाजी महाराजांशी नाते जोडून देणारे हे आपले सिंदखेड राजा. या गावाचे महत्त्व खूप आहे. बुलढाणा जिल्ह्यापासून सिंदखेड राजा हे गाव 90 किलोमीटर अंतरावर असून हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. सिंदखेड राजा या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सिंदखेड राजा या गावात राजे लखुजी यांचा राजवाडा, मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ, मोती तलाव, चांदणी तलाव, काळकोट किल्ला व रामेश्वर मंदिर अजून इतर प्रेक्षणीय ठिकाण आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजे लखुजी यांचा राजवाडा, मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ, दरबारी महल, काळकोट किल्ला व शासकीय वस्तू संग्रहालय बघणार आहोत. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक पुतळ्याजवळ आहोत. राजवाड्यात प्रवेशासाठी 5 रुपये तिकीट आहे. राजवाड्यात सर्वप्रथम मुख्यद्वारा बाहेर मा जिजाऊचा उभा पुतळा असून येथे सुंदर बगीचा तयार केला आहे. राजवाड्याची माहिती देणारे शिलालेख येथे दिसून येतात. आपण राजवाड्याचा मुख्य दरवाजा बघू शकतो. 14 दगडी नारळाचे तोरण मुख्य दरवाजाला आहे. भव्य दिव्य मुख्य दरवाजा असून दरवाजाच्या खाली देऊळ व नगारखाना असे 2 भाग पडतात. मुख्य दरवाजापासून आत आल्यावर आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाकडे जाणारा रस्ता असा बोर्ड दिसतो. आपण आता मुख्य राजवाड्याकडे व मा जिजाऊ जन्मस्थळाकडे जाऊया. आपण मुख्य राजवाड्यात आलो आहोत. राजवाड्याचे मुख्य 2 भाग आहेत. पूर्व दिशेला दरबारी महल असून पश्चिमला म्हाळसा महल आहे. राजे लखुजी यांची पत्नी या नावावरून या महलाचे नाव म्हाळसा असे ठेवण्यात आले असावे. महलात भुयारी मार्ग सुद्धा आहेत. म्हाळसा महलाचे नैऋत्येला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. तळघर व धान्य कोठाराकडे जात आहोत. धान्य साठवण्यासाठी 6 खोल्या आहेत. तळघरात झरोके म्हणजे खिडक्या आहेत. सूर्यप्रकाश हवा तळघरात येते, त्यामुळे धान्य खराब होत नव्हते. पाण्याचा थेंब सुद्धा आत येत नव्हता. चांदणी तलाव येथून पाणी आणले जात होते. पुरातत्व विभागाद्वारे पडलेली वास्तू पुन्हा चांगली बनवण्यासाठी काम सुरू आहे. आता
आपण राजवाड्यातील दुसरा भाग दरबारी महलाकडे जात आहोत. दरबारी महलात जनता आपल्या समस्या अडचणी घेऊन येत असत. लोकांना जनतेला महलात येण्यासाठी तटबंदी जवळून रस्ता आहे. सोबत बसून न्याय निवाडा करत असत. तलवारबाजी, घोडेसवारी त्या येथेच शिकल्या. आता आपण काळकोट किल्ला येथील शासकीय वस्तू संग्रहालयात जात आहोत. येथे आपल्याला किल्ल्यातील दगडी मूर्त्या व वस्तू बघायला मिळतात. आम्ही एक व्हिडिओ बनवला, पाहिला का तुम्ही? का सर? वस्तू संग्रहालयात तो भगवान विष्णू, शिवपार्वती, गणेश मूर्ती, वराह मूर्ती, दगडी जाते, विविध दगडी वस्तू बघायला मिळतात. यादवकालीन दगडी मूर्त्या मनाला आकर्षित करतात. कलाकृती खूप सुंदर आहे. भगवान विष्णू यांची यादवकालीन मूर्ती बघून मनाला खूप आनंद मिळतो. येथे दगडी जाते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.